नमस्ते. आज आपण मॉम हेल्थकेअर खोपोली सेंटरमधून खालापूरमध्ये नाईक आईबाबांच्या घरामध्ये आलेलो आहोत. मला स्पेशली सांगायला आवडेल की आईबाबांनी आपल्या सेंटरमध्ये कधीही मॉम मॅटची थेरपी घेतलेली नाहीये, पण हे स्पेशल प्रोडक्ट आज त्यांच्या घरामध्ये आहेत आणि त्यांना का वाटलं की आपल्या घरामध्ये मॉम मॅट हवी, तर हा एक्सपिरियन्स आपण त्यांच्याकडून ऐकू. नमस्ते आई. नाव सांगा तुमचं. माझं नाव चैताली चंद्रकांत नाईक. नमस्ते बाबा, तुमचं नाव सांगा. चंद्रकांत रामचंद्र नाईक. आई, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आमच्या मॉम हेल्थकेअर खोपोली सेंटरमध्ये आलात, का असं वाटलं की तिथे यावं, काय प्रॉब्लेम होता त्यासाठी तुम्ही आला होता? मला मानेचा त्रास आहे, मला बरीच वर्ष त्रास आहे. पण आमच्या शेजारची लोक खालापूरची बरीच जात होती आणि त्यांचा रिझल्ट माहिती होता मला. ते सांगत होते नाही ताई तुम्ही या, मला काही यायला जमत नव्हतं. मग त्यानेच ऑफर आली तेव्हा मला सांगितलं. तुला कोणी सांगितलं याच्याबद्दल? चाळके आहे, त्यांनी गीता चाळके आहे. कांचन चाळके. कांचन चाळके. त्यांनी सांगितलं की आता ऑफर आहे ताई, तुम्हाला घ्यायची असली तर बघा तुम्ही. तेव्हा मग आम्ही विचार केला आणि मग आलो. मग तिथे आल्यानंतर आम्ही सर्वांनीच बघितलं की आल्यानंतर पहिल्याच दिवशी तुम्ही डायरेक्ट मॉम मॅट घेण्यासाठीच आला होता. तर असं का वाटलं की मॉम मॅट घ्यावी घरामध्ये? कारण खालापूरची जी लोक आहेत ते माझे सगळे ओळखीचे आहेत. ते सगळेच जण मला सांगत होते खूप छान आहे. त्यांनी जे सांगितलं होतं आणि त्यांचे जे रिझल्ट आले होते ते चांगले होते, पॉझिटिव्ह. ते पॉझिटिव्ह रिझल्ट बघून तुम्हाला असं वाटलं की आपल्याकडे असलं पाहिजे. बरं, आता घरामध्ये मॉम मॅट आलेले किती दिवस झाले? 1.5 महिना झाला. 1.5 महिना झाला. मग 1.5 महिन्यामध्ये तुम्ही कशी थेरपी घेता आता? सकाळचा 1 तास घेते मी आणि संध्याकाळी ते पॅच वगैरे लावते वेळ भेटेल तसं रात्रीचं, आणि हे रात्रीचे घेतात. रात्रीचे थेरपी. बरं, थेरपी घेतल्यानंतर कसं वाटतं तुम्हाला आपल्या घरामध्ये? थेरपी घेतल्यानंतर रिलॅक्स वाटतं, असं म्हणजे दुखणं कमी होतं. म्हणजे जे मानेचा त्रास होत होता शोल्डरचा वगैरे, तो म्हणजे 7-8 तास तरी होत नाही एकदा. आधी जे तू कामं करायचीस त्याच्यामध्ये जो प्रॉब्लेम होता आणि आता जे करतेस त्याच्यामध्ये काय डिफरंट वाटतो आधीमध्ये आणि आतामध्ये? म्हणजे खरं सांगायचं तर म्हणजे मी गोळ्या बंद केल्या पहिलं. म्हणजे आधी मी रोज गोळ्या घेत होती, रोज दिवसाला एक वेळ तरी गोळ्या घ्यायची आयुर्वेदिक. ते आता नंतर मी दिवसाआड घ्यायला सुरुवात केल्या, 2 दिवसांनी घ्यायला सुरुवात केल्या. मला वाटलं तसं त्रास तर काम घरात जास्त असलं तरच मी घेते गोळी, नाही तर मग तसं घेण्याची गरज जास्त घेत नाही. तुम्ही बघताय की आई मॉम मॅट घरात यायच्या आधी रोज तिला गोळ्या घ्याव्या लागायच्या, पण आता मॉम मॅट आल्यापासून 1.5 महिना झाला आईने जे रोज गोळ्या घ्यायचे ते बंद केले. कधीतरी 2 दिवसातून 3 दिवसातून घेते, किंवा काही त्रास झाला नाही तर घेत असते. तसंच मी बाबांना विचारेन की बाबा, काय एक्सपिरियन्स आहे तुमचा? फारच चांगला आहे, सुंदर आहे. कसं वाटतं? ब्लड सर्क्युलेशन जाणवतं आपल्याला, होतंय प्रॉपर होतंय. डोकं कधीतरी डोकं वगैरे दुखायचं, ते आता अजिबातच काहीच डोकं वगैरे स्टोनचा अनुभव सांगत होता. हा, आणि कालच मला वाटतं 2-3 दिवसापूर्वीच स्टोन आला. हा, हात उचलायला पण भेटत नव्हता मला. असा मी डावखुरा असल्यामुळे डाव्या हाताने लिहित असतो, फार वेदना व्हायची आणि लहानपणापासून लिहायचंच काम जास्त असतं. कुठे लावलाय स्टोन? इथे लावलेला आहे. मागच्या साईडने इथे बाबांनी तुम्ही बघताय की स्टोन लावलेला. बाबा, कधीपासून लावलाय स्टोन? 2 दिवस झाले. 2 दिवस झाले. मग काय एक्सपिरियन्स आला तुम्हाला 2 दिवसात? फारच सुंदर. म्हणजे एकदम लूज झालं, एक तर दुखणं कमी झालं, कमी होत गेलं. तिथे ज्या वेदना होत होत्या लिहिताना त्या होत विदिन 2 डेज. हा, हे आणि चांगलं आहे. म्हणजे निदान झोपताना जो त्रास होत होता दुखायचं वगैरे, त्या खुशीने झोपतो ना, ते आता होत. तुम्ही बघताय की बाबांनी मॉम स्टोन हाताला लावला आणि त्याच्यामध्ये सुद्धा फारच सुंदर असा अनुभव त्यांना आलेला आहे. त्यासोबत मी म्हणेन की आई, आता तुम्ही काही एक्सपिरियन्स न घेता सेंटरमध्ये आला होता. आता तुम्हाला जी नवीन लोक बघतायत त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल, काय सांगाल? कशी थेरपी घेतली पाहिजे? मॉम मॅटचा रिझल्ट खूप चांगला आहे, आणि जर जुना आजार असला तर जरा वेळ लागेल. सुरुवात असेल तर ह्यांना आता त्रास होत होता, त्यांना बरं वाटतं माझ्यापेक्षा, पण मला हळूहळू फरक पडतो. म्हणजे तेवढं नाही जाणवत. माझा खूप वर्षाचा आजार आहे, मी बरीच वर्ष टेलरिंग केलेलं आहे, त्याच्यामुळे मला शोल्डरचा खूप त्रास होतोय आणि मानेचा, पण ते आता हळूहळू कमी होईल असं मलाही वाटतं.
मी हेच म्हणेन की आता मोहम्मद तुमच्या घरामध्ये आहे, आरोग्याची देवता आहे म्हटल्यानंतर जो तुझा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये 100% तुला काही दिवसानंतर रिझल्ट दिसेलच. आपण असा छान एक्सपिरियन्स काही दिवसानंतर पुन्हा एकदा तुझा घेऊयात. त्यासोबत मी बोलेन की ज्यांनी आणलं ते म्हणजे आपल्या समता मॅडम, त्यांच्यासाठी काय बोलशील? मॅडमनी जे हे सेंटर चालू केलं बरोबर, खोपोली सेंटर मध्ये, त्यांच्यामुळे लोकांच्या घरात आज ही आरोग्याची देवता जाते. त्यांच्याबद्दल तू काय 2 शब्द बोलू शकतो? त्यांनी खूपच पुण्याचं काम केलेलं आहे खरं सांगायचं म्हणजे, कारण गरीब लोकांना म्हणजे ज्यांना झेपणार नाही अशांसाठी खोपोलीत केलंय चालू, त्याच्यामुळे लोकांना खूप फायदा आहे आणि खूप छान आहे. आम्हाला खूप ऐकूनही भारी वाटतंय. खूप छान त्यांनी हे करतायत, जे काम करतायत ते, आणि हे विकत घेतलंय आम्ही, त्याचा आम्हाला पण फायदा होतोय. त्याच्यामुळे त्यांना धन्यवाद. थँक्यू सो मच तुमचा छान अनुभव शेअर केल्याबद्दल.